वर्ष 2018. रत्नागिरीचा विस्तीर्ण समुद्र किनारा आणि तिथली शांतता सोडून अनिकेत आपल्या करिअरची नवी सुरुवात करण्यासाठी नाशिकसारख्या गजबजलेल्या शहरात आला होता. वय अवघं 25 वर्ष, अंगात सळसळतं रक्त आणि डोळ्यात भविष्याची स्वप्न घेऊन तो नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील एका शांत गल्लीत राहू लागला. तिथे त्याने एका जुन्या पण देखण्या बंगल्याच्या वरच्या मजल्यावर एक भाड्याची रूम घेतली होती. त्या घराची मालकीण होत्या सुहासिनी मोरे. वय वर्ष 45च्या आसपास असेल, पण त्यांच्याकडे पाहून वयाचा अंदाज बांधणं निव्वळ अशक्य होतं. उंची साधारण 5 फूट 2 इंच, एकदम गोरापानवरनं कमरेपर्यंत रेंगाळणारी काळेभोर लांब केस, मध्यम आकाराने पण सुटसुटीत भरधाव व्यक्तिमत्व. सुहासिनी बाईच्या चालण्या बोलण्यात एक वेगळाच रुबाब आणि मोहकता होती. त्यांना एकदा पाहिलं की त्या कोणाचीही नजर सहज हटत नसे. त्यांच्या बंगल्याच्या तळमजल्यावर सुहासिनी आणि त्यांचे पती यशवंतराव मोरे राहत होते. यशवंतराव हे एक निवृत्त अधिकारी होते, पण वाढतं वय आणि सतत मागे लागलेला उच्च रक्तदाब व मधुमेहाचा त्रास यामुळे ते शारीरिकदृष्ट्या खूप खचले होते. अनिकेतला तिथे राहून वर्षभर झालं होतं. तो स्वभावाने अत्यंत नम्र आणि कष्टाळू असल्याने मोर दाम्पत्याशी त्याची चांगलीच गट्टी जमली होती. यशवंतरावची प्रकृती सतत खालावलेली असायची, त्यामुळे सुहासिनीबाईवर घर आणि पतीची देखभाल अशी दुहेरी जबाबदारी पडायची. अनिकेतला हे जाणवल्यावर तो स्वतःहून यशवंतरावांची औषधे आणणे, त्यांना डॉक्टरांकडे नेणे किंवा त्यांची विचारपूस करणे ही कामे आनंदाने करू लागला. हळूहळू 2 वर्षाच्या काळात अनिकेत त्या घराचा भाडेकरू राहिला नव्हता. तो त्यांचा कौटुंबिक सदस्य बनला होता. सगळं काही अतिशय शांत आणि सुरळीत सुरू होतं. पण एक दिवस अचानक यशवंतरावांनी अनिकेतला फोन करून संध्याकाळी खाली बोलवलं. नेहमीप्रमाणे काही औषधे आणायची असतील या विचाराने अनिकेत रात्री 7च्या सुमारास त्यांच्या घरात आला. आत पाऊल टाकताच त्याला एक वेगळाच धक्का बसला. सुहासिनीबाईंनी एक अतिशय सुंदर गडद रंगाची नवी कोरी साडी नेसली होती. नटून थटून त्या अत्यंत देखण्या दिसत होत्या. अनिकेतला वाटलं की कदाचित त्यांना बाहेर कुठं जायचं असेल आणि यशवंतरावच्या तब्येतीमुळे गाडी चालवायला किंवा सोडवायला आपल्याला बोलावलं असावं. यशवंतराव सोफ्यावर बसले होते. ते हसून म्हणाले, "अरे अनिकेत, ये बस." सुहासिनी, "चहा आण रे बाळासाठी." सुहासिनीबाईंनी लगेच आत जाऊन अनिकेतला चहा दिला. चहाचा आस्वाद घेत अनिकेत विचारलं, "यशवंतराव, काही काम होतं का? बाहेर जायचं का कुठे?" यशवंतराव शांतपणे म्हणाले, "तसं काही नाही अंकित. आज आमच्या लग्नाला 26वा वाढदिवस आहे. मी म्हटलं आज हॉटेलमध्ये जाणं तर जमणार नाही, मग घरीच एक छोटासा केक कापायचा होता. तू आमच्या हक्काचा माणूस आहेस म्हणून तुला सहज बोलावलं." अनिकेतच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. त्याने दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा दिल्या. केक कापला गेला. केक खाऊन झाल्यावर अनिकेत उठला आणि म्हणाला, "चला यशवंतराव, मी येतो आता वरती. तुम्ही आराम करा." पण यशवंतरावांनी त्याला अडवलं. "अरे कुठे चाललास? आज सुहासिनीने आपल्या सगळ्यांसाठी खास बेत केला आहे. जेवल्याशिवाय जायचं नाही." अनिकेत नकार देण्याचा प्रयत्न केला, पण यशवंतरावाच्या आग्रहाखातर तो थांबला. त्या संपूर्ण संध्याकाळात अनिकेतला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती. सुहासिनीबाई आज अगदी शांत होत्या. नेहमी हसून बोलणाऱ्या सुहासिनीबाई आज नजर चोरत असल्यासारख्या वाटत होत्या. अनिकेत आणि यशवंतराव हॉलमध्ये गप्पा मारत राहिले आणि सुहासिनीबाई आज स्वयंपाकघरात जेवणाची ताटं तयार करत होत्या. साधारण 10 मिनिटांनी सुहासिनीबाईंचा आवाज आला, "अहो, जेवण तयार आहे, चला जेवून घ्या, गप्पा नंतर मारा." यशवंतराव आणि अनिकेत जेवायला बसले. सुहासिनीबाई वाढायला आल्या तेव्हा अनिकेत म्हणाला, "सुहासिनी काकू, तुम्ही पण बसा ना आमच्यासोबत, सगळे मिळून जेवूया." त्यावर सुहासिनीबाई अत्यंत मृद आवाजात म्हणाल्या, "नको बाळा, तुम्ही जेवून घ्या, आज माझा उपवास आहे आणि अजिबात लाजू नकोस. तुझंच घर आहे असं समजून पोटभर जेव." जेवण अतिशय चविष्ट होतं. जेवता जेवता अचानक यशवंतराव शांत झाले आणि त्यांनी अनिकेतकडे पाहिले आणि म्हणाले, "अनिकेत, मला तुला काहीतरी खूप महत्त्वाचं सांगायचं आहे." अनिकेतने घास तोंडाला टाकता टाकता विचारलं, "हो यशवंतराव, सांगा ना. काही अडचण आहे का? काही काम असेल तर सांगा, मी नक्की करेन." पण यशवंतरावांनी मध्येच शब्द गिळले आणि म्हणाले, "नाही, जाऊ दे, नंतर बोलू." आणि एकदम शांत झाले. जेवण आम्ही आटपून दोघेही परत हॉलमध्ये सोफ्यावर येऊन बसलो.
अनिकेतच्या मनात ती गोष्ट चलत होती. तो म्हणाला, यशवंतराव, मगाशी जेवताना तुम्ही काहीतरी बोलत होता. सांगा ना, मनात काही ठेवू नका. काही औषधं आणायची आहेत का, की इतर काही काम आहे? यशवंतरावांनी एक मोठा श्वास घेतला. त्यांचा चेहरा अत्यंत गंभीर झाला होता. ते म्हणाले, अनिकेत, आज आमच्या लग्नाचा 26 वर्ष झाली. या संपूर्ण प्रवासात तुझ्या सुहासी काकूला मला खूप मोलाची साथ दिली. कधीही कोणत्या गोष्टीची तक्रार केली नाही. माझ्या सुखासाठी तिने स्वतःचं आयुष्य पणाला लावलं. पण मी गेल्या काही वर्षापासून सतत आजारी असल्यामुळे एक पती म्हणून मी तिला जे सुख द्यायला हवं होतं ते कधीच देऊ शकलो नाही. अनिकेत गोंधळला. तो म्हणाला, यशवंतराव, मला समजतंय तुमचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि तुम्ही त्यांचा किती विचार करता हे मी रोज पाहतोय. पण तुम्ही आज असं का बोलता आहात? यशवंतराव पुढे आले. त्यांनी अनिकेतचा हात हातात घेतला आणि म्हणाले, अनिकेत, आज मी तुला जे सांगणार आहे त्याला तू नाही म्हणणार नाहीस अशी मला आशा आहे. मी खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे. तू आमच्या घरातला मुलगा आहेस. आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. माझी एक शेवटची इच्छा आहे की ती तूच पूर्ण करू शकतो. अनिकेतचा ठोका चुकला. सांगा ना यशवंतराव, काय इच्छा आहे तुमची? यशवंतरावनी सुहासिनीबाईच्या खोलीकडे पाहिले आणि धीर एकवटून म्हणाले, अनिकेत, सुहासिनी माझ्यासाठी खूप सोसलंय. मी तिला शारीरिक सुख आणि वैवाहिक तृप्तता देऊ शकलो नाही. ती तू तिला द्यावीस अशी माझी इच्छा आहे. हे ऐकताच अनिकेतच्या अंगावर काटा आला. त्याला धक्काच बसला. तो ताडकन उभा राहिला आणि म्हणाला, यशवंतराव, तुम्ही हे काय बोलताय? हे कसं शक्य आहे? मी असं काहीही करू शकत नाही. सुहासिनी काकू माझ्या आई समान आहेत. मी त्यांच्याबद्दल असा विचारही करू शकत नाही. यशवंतरावांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. अनिकेत, शांत हो. मी काहीही चुकीचं बोलत नाहीये. सुहासिनीच्या काही भावना आहेत. तिच्या या काही शारीरिक गरजा आहेत. मी एका पतीच्या हक्काने आणि तिच्या भविष्याचा विचार करून बोलतोय. प्लीज नकार देऊ नकोस. अनिकेत डोक्याला हात लावून बसला. यशवंतराव, मला तुमच्या भावना समजत आहेत, पण सुहासिनी काकूंना काय वाटेल? त्यांना हे कसं पटेल? यशवंतराव म्हणाले, त्याचा विचार तू करू नकोस. मी सुहासिनीशी याबद्दल सविस्तर बोललो आहे. सुरुवातीला तीही प्रचंड रडली. तिने साफ नकार दिला. पण तिची घुसमट आणि माझा आजारपण पाहून मीच तिची समजूत घातली आणि तिला तयार केलं आहे. अनिकेत पूर्णपणे सुन्न झाला होता. त्याच्या डोक्यात विचारचक्र फिरत होतं. यशवंतराव पुढे म्हणाले, आता तू तुझ्या रूमवर जा, फ्रेश होऊन ये. आजच आमचा हा प्लॅन आहे. अनिकेत काही न बोलता गुपचूप पायऱ्या चढून आपल्या रूममध्ये आला. त्याच्या मनात प्रचंड भीती, पण एका कोपऱ्यात एक सुप्त मानवी भावनाही जागी झाली होती. सुहासिनीबाई अत्यंत सुंदर होत्या, पण त्याने कधीही त्यांच्याकडे त्या नजरेने पाहिले नव्हते. आता मात्र परिस्थितीने त्याला एका अशा वळणावर आणले होते जिथे नकार देणे यशवंतरावाचा विश्वास तोडण्यासारखं होतं आणि हो म्हणणे नैतिकतेच्या मर्यादा ओलांडल्यासारखं होतं. बघता बघता रात्रीचे 10 वाजले. अनिकेतच्या फोनची स्क्रीन चमकली. यशवंतरावांचा कॉल होता. अनिकेत जड पावलांनी खाली उतरला. हॉलमध्ये यशवंतराव त्याचीच वाट पाहत होते. ते म्हणाले, अनिकेत, तू काही पापकर्म करत नाहीयेस. एका आजारी पतीची इच्छा आणि एका स्त्रीची घुसमट तू दूर करतोयस. माझ्या मनावरचं ओझं हलकं केल्याबद्दल धन्यवाद. तू आज जा. सुहासिनी तुझी वाट पाहत असेल. मी आज हॉलमध्ये झोपणार आहे. अनिकेत मान खाली घालून संमती दर्शवली आणि तो बेडरूमच्या दरवाजापाशी गेला. त्याने हळूच दरवाजा ढकलला आणि आतलं दृश्य पाहून थक्क झाला. संपूर्ण बेडरूम फुलांनी आणि सुगंधांनी एखाद्या सुहागरातीसारख्या सजवला होता. सुहासिनीबाई एखाद्या नव्या नवरीसारख्या नटून बेडवर बसल्या होत्या. साडीचा पदर त्यांच्या खांद्यावरून ढळला होता आणि त्यांचे लांब केस पाठीवर मोकळे सोडले होते. अनिकेत आत गेला आणि त्यांनी हळूच दरवाजा आतून लावून घेतला. खोलीत प्रचंड शांतता होती. सुहासिनीबाईंनी मान खाली घातली होती. अनिकेत त्यांच्या बाजूला जाऊन बसला, पण कोणाचीच काही बोलण्याची हिंमत होत नव्हती. साधारण 10 मिनिटे अशी शांततेत गेली. अखेर अनिकेतने धीर धरला आणि तो म्हणाला, सुहासिनी, यशवंतरावाची खूप इच्छा होती. मी त्यांना नकार देऊ शकलो नाही. मलाही सुरुवातीला खूप अस्वस्थ वाटत होतं. अनिकेतने काकूऐवजी फक्त सुहासिनी म्हटल्याने सुहासिनीबाईंना
मान वर केली. त्यांच्या डोळ्यात संकोच आणि आर्तता एकत्र दिसत होती. त्या म्हणाल्या, अनिकेत, तुला तर सगळं माहीतच आहे. तुझे यशवंतराव एकदा हाताला पेटले की काही ऐकत नाही. त्यांनी मला कसं तयार केलं हे माझं मलाच माहीत आहे. असे म्हणत सुहासीबाईंनी लाजत बाजूला ठेवलेला दुधाचा ग्लास अनिकेतच्या हातात दिला आणि एक मंद स्माईल केली. तो एक अस्वस्थ करणारा क्षण होता. दूध पिऊन अनिकेत ग्लास बाजूला ठेवला आणि तो सुहासिनीबाईच्या अगदी जवळ गेला. त्याने त्यांच्या मऊशार हात आपल्या हातात घेतला आणि त्यावर तो हलकासा किस केला. सुहासिनीबाईच्या अंगावर एक काटा आला. अनिकेतने त्यांच्या डोळ्यात पाहिले. वर्षानुवर्ष दबलेल्या भावना आता उफाळून आल्या होत्या. तो सुहासिनीबाईच्या जवळ गेला आणि त्याने त्यांच्या ओठावर आपले ओठ टेकवले. सुहासिनीबाईंनीही त्याला कोणतीही हरकत न देता प्रतिसाद दिला. वर्षानुवर्ष ज्या सुखापासून त्या वंचित होत्या ते सुख आज त्यांना मिळत होतं. त्यानंतर खोलीतील मर्यादा पूर्णपणे गळून पडली. अनिकेतने त्यांना आपल्या कवेत घेतले. पुढचा तासभर बंद खोलीत फक्त श्वासांचे आवाज आणि दोन जीवांचे मिलन अनुभवले जात होते. सुहासिनीबाईच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान पसरलं होतं. हळूहळू सुहासिनीबाईंची पकड अनिकेतवर घट्ट होत गेली. अनिकेत त्याच्या शरीराचा आणि मनाचा पूर्ण ताबा घेतला होता. काही वेळाने अनिकेतला एका वेगळ्याच विश्वात तरंगल्यासारखे वाटू लागले. मनावरचे सगळे दडपण दूर झाले होते. पहाटच्या सुमारास सुहासीबाईंनी प्रेमाने अनिकेतच्या केसातून हात फिरवला आणि म्हणाल्या, खरंच अनिकेत, आज तू मला जीवनातलं ते सुख दिलंस ज्याची मी आशाही सोडून दिली होती. हे समाधान मी कधीच विसरणार नाही. अनिकेत आनंदाने म्हणाला, सुहासिनी, तुमच्यासारखी सुंदर स्त्री माझ्या आयुष्यात येणे हे माझं भाग्य आहे. आज मला खूप हलकं वाटतंय. त्या रात्रीनंतर त्या घरातील शांतता बदलली होती. ती आता अस्वस्थ करणारी नव्हती, तर एका तृप्ततेची होती. पहाट होताच सुहासिनीबाईंनी आपली साडी सावरली आणि म्हणाल्या, अनिकेत, आता तुला जावं लागेल. बाहेर कोणाला संशय यायला नको. अनिकेत बेडरूमच्या बाहेर आला तेव्हा यशवंतराव सोफ्यावरच बसले होते. त्यांना पाहून अनिकेतच्या मनात पुन्हा भीती दाटून आली, पण यशवंतरावच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू होतं. त्यांनी अनिकेतला जवळ बोलावलं, त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, अनिकेत, आज तू माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं हलकं केलंस. आता मला शांत झोप लागेल. त्या रात्रीनंतर तिघांमधलं नातं पूर्णपणे बदललं. अनिकेत आता केवळ भाडेकरू नव्हता. सुहासिनीबाई त्यांच्याकडे डब्यात रोज त्याचे आवडीचे पदार्थ बनवून देऊ लागल्या. त्याला मुलाप्रमाणे जपत होत्या, पण त्याच वेळी त्यांच्या गुप्त शारीरिक नातंही अधूनमधून बहरू लागलं होतं. पण या गुपिताची एक टांगती तलवार अनिकेतच्या मनावर सतत असायची. एक दुपार यशवंतराव नियमित तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये गेले होते आणि अनिकेत कॉलेजमधून लवकर आला होता. घराचा दरवाजा उघडाच होता. तो आत गेला तर सुहासिनीबाई किचनमध्ये काहीतरी काम करत होत्या. त्यांना पाहताच अनिकेत हळूच पाठीमागून गेला आणि त्यांच्या कमरेभोवती आपले हात घातले. सुहासिनीबाई दचकल्या, पण त्यांनी रोखले नाही. त्या हळूच म्हणाल्या, अरे अनिकेत, काय हे? कोणी पाहिलं तर? अनिकेत म्हणाला, आता कशाची भीती? जे काही आहे ते यशवंतरावच्या संमतीने आहे ना. पण सुहासिनीबाईंनी त्याला समजावले, अनिकेत, यशवंतरावांना माहीत असलं तरी समाजासाठी हे अजून पापच आहे. त्यामुळे आपण काळजी घेतली पाहिजे. त्या दिवशी दुपारी पुन्हा एकदा दोघे एका सुंदर विश्वात हरवून गेले. पण नात्याची ती गुंतागुंत इथेच थांबणारी नव्हती. दिवस जात होते आणि आमचं हे गुपित आमच्या तिघांच्या मनात खोलवर रुजले होते. सुहासिनीबाई आता पूर्वीपेक्षा जास्त खुल्या होत्या. यशवंतरावही त्यांच्या आजारात आनंदी दिसत होते, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. एके दिवशी सकाळी अनिकेत वरच्या रूममध्ये असताना त्याचे वडील रत्नागिरीहून अचानक नाशिकला त्याच्या रूमवर आले. वडिलांना अचानक समोर पाहून अनिकेतला धांदल उडाली. बाबा चहा पिता पिता म्हणाले, अनिकेत, तू आता 26 वर्षाचा झाला आहेस. तुझी नोकरीही स्थिर स्थावर झाली आहे. त्यामुळे आम्ही तुझ्यासाठी गावी मुलगी पाहायला सुरुवात केली आहे. पुढच्या महिन्यात तुला मुलगी बघायला गावी यावे लागेल. बाबांचे हे शब्द ऐकून अनिकेतच्या काळजावर धस्स झालं. त्याने दाराकडे पाहिलं तर सुहासिनी काकबाई दारातच उभ्या होत्या.
आणि बाबांचे बोलणे ऐकून त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. बाबा गेल्यानंतर सुहासिनीबाई धावत अनिकेतच्या रूममध्ये आल्या आणि त्यांना रडू कोसळलं. त्या म्हणाल्या, अनिकेत, तुझं लग्न झाल्यावर तू हे घर सोडून जाशील का? मग माझं काय होईल? मी तुझ्याशिवाय कशी राहणार? अनिकेतने त्यांना जवळ घेतलं, त्यांचे आसू पुसले आणि म्हणाला, सुहासिनी, लग्न तर करावंच लागेल. घरच्यांचा दबाव आहे, पण मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. नाशिकमध्येच राहीन. पण मनातून तो स्वतःही घाबरला होता. लग्नानंतर त्याच्या पत्नीला हे कसं समजणार आणि नातं कसं टिकणार? काही दिवसांनी यशवंतरावांनी अनिकेतला रात्री गप्पा मारायला बोलवलं. ते म्हणाले, अनिकेत, तुझ्या लग्नाचा विषय ऐकला, मला खूप आनंद झाला. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या नवीन संसारात कधीही मिठाचा खडा पडू देऊ नकोस. जे आपल्यात घडलं ते इथेच संपलं पाहिजेत असं तुला वाटतं का? अनिकेत शांत राहिला. लग्नाची तारीख ठरली आणि अनिकेत गावी जाण्याची तयारी करू लागला. बॅग भरताना सुहासिनीबाईंची गुपचूप त्याच्या बॅगेत एक टिफिन डबा ठेवला. त्यात एक चिठ्ठी होती. तुझ्या सुखातच माझं सुख आहे, पण विसरू नकोस, नाशिकमध्ये तुझी वाट पाहणारं कुणीतरी आजही आहे. अनिकेतने जड अंतकरणाने नाशिक सोडले. गावी गेल्यावर अनिकेत लग्नाच्या धामधुमीत गुंतला. त्याचे लग्न स्नेहा नावाच्या अत्यंत साध्या, सुशिक्षित आणि लाजाळू मुलीशी ठरले होते. लग्नाच्या दिवशी जेव्हा अनिकेत मंडपात उभा होता, तेव्हा गर्दीत त्याला अचानक यशवंतराव आणि सुहासिनीबाई दिसले. सुहासिनीबाईंनी गडद हिरव्या रंगाची साडी नेसली होती. त्या दुरूनच अनिकेतला पाहून हसत होत्या, पण त्यांच्या डोळ्यात साठलेले आसू अनिकेतला स्पष्ट दिसत होते. लग्न सोहळा पार पडला आणि अनिकेत आपल्या पत्नीला स्नेहाला घेऊन नाशिकच्या त्या बंगल्यात परत आला. त्याने वरच्या मजल्याऐवजी आता खालच्या मजल्यावर एक स्वतंत्र खोली घेतली होती. स्नेहाने सुहासिनीबाईंना सासूच्या स्थानी मानले आणि सुहासिनीबाईही तिला मुलीसारखं वागू लागल्या. पण खरं वळण तेव्हा आलं जेव्हा लग्नाच्या अवघ्या 2 महिन्यात यशवंतरावाची तब्येत अचानक खूप बिघडली. त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागले. डॉक्टरांनी सांगितले की त्यांचे शेवटचे दिवस जवळ आले आहेत. हॉस्पिटलच्या बेडवर पडलेल्या यशवंतरावांनी अनिकेतला आणि स्नेहाला जवळ बोलवलं. यशवंतरावाचा चेहरा खंगला होता. त्यांनी बाजूला ठेवलेल्या एका फाईल्स अनिकेतच्या हातात दिली. अनिकेत ती फाईल उघडून पाहिली तर त्या संपूर्ण बंगल्याचे आणि मालमत्तेचे कागदपत्र होते. यशवंतराव क्षीण आवाजात म्हणाले, अनिकेत, आम्हाला मूलबाळ नाही. तू गेल्या 2-3 वर्षात आमच्यासाठी जे केलंस ते कदाचित आमचा सक्का मुलगाही करू शकला नसता. हे घर मी तुझ्या आणि तुझ्या पत्नीच्या नावावर करत आहे. फक्त मला एकच वचन दे, माझ्या पश्चात तू सुहासिनीची साथ कधीच सोडणार नाहीस. तिचा सांभाळ तुझी जबाबदारी आहे. हे ऐकून अनिकेतचे डोळे भरून आले. स्नेहाला यातील अंतर्गत नात्याची काहीच कल्पना नव्हती. तिला वाटले की हा एक प्रामाणिक भाडेकरूच्या सेवेचे फळ आहे. तिने मोठ्या मनाने सुहासिनीबाईंना मिठी मारली. काही दिवसानंतर यशवंतरावांनी शांतपणे या जगाचा निरोप घेतला. बंगल्यावर शोककळा पसरली. यशवंतराव गेल्यानंतर घरात एक शांतता पसरली होती. स्नेहा घरात असताना अनिकेत सुहासिनीबाईंशी अत्यंत मर्यादित वागायचा, पण स्त्रीची नजर खूप तीक्ष्ण असते. स्नेहा हळूच अनिकेत आणि सुहासिनीबाईच्या वागण्यात एक वेगळाच ओलावा आणि संकोच जाणवू लागला होता. एके दिवशी दुपारी स्नेहा जवळच्या मार्केटमध्ये गेली होती. घरात सुहासिनीबाई किचनमध्ये काम करत होत्या आणि बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. वातावरणात गारवा होता. अनिकेत किचनमध्ये गेला आणि जुन्या आठवणींच्या भरात त्याने सुहासिनीबाईला मिठी मारली. सुहासिनीबाई त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला. अनिकेत, नको, आता स्नेहा आहे आपल्या आयुष्यात, हे चुकीचं आहे. पण अनिकेत ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तेवढ्यात अचानक घराचा मुख्य दरवाजा उघडला. पावसामुळे स्नेहा लवकर परत आली होती. तिने किचनच्या दारातून त्या दोघांना त्या अवस्थेत पाहिलं. तिच्या हातातल्या पिशव्या खाली पडल्या. तिच्या डोळ्यात राग नव्हता, तर एक अथांग दुःख आणि अविश्वास होता. ती काहीच न बोलता रडत आपल्या रूममध्ये निघून गेली. घरात स्मशानासारखी शांतता पसरली. सुहासिनीबाई थरथर कापायला लागल्या. अनिकेत, जे होऊ नये तेच झालं. आता संसार मोडणार. अनिकेत स्नेहाच्या मागे रूममध्ये गेला. स्नेहा बेडवर तोंड लपवून रडत होती. अनिकेतने धीर धरला आणि तिला समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
अखेर त्याने स्नेहाला सुरुवातीपासून सगळी हकीकत सांगितली. यशवंतरावाची इच्छा, त्यांचा आजारपण आणि त्यांची परिस्थिती. हे सगळं ऐकून स्नेहा स्तब्ध झाली. तिने रात्रभर विचार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी ती बाहेर आली. तिचे डोळे सुजले होते. तिने सुहासिनीबाईंना समोर बोलावले आणि म्हणाली, सुहासिनी काकू, तुमचं दुःख आणि यशवंतरावाचा त्याग मी समजू शकते, पण आता अनिकेत माझा पती आहे. इथून पुढे अनिकेत फक्त तुमचा मुलगा असेल आणि माझा पती. हे नातं आपण एका करारासारखं स्वीकारूया. सुहासिनीबाईंनी रडत रडत तिचे आभार मानले आणि स्वतःहून अनिकेतला अंतर राखायला सुरुवात केली. पण नात्याचा हा खेळ इथेच संपणार नव्हता. वादळापूर्वीची ती शांतता होती. एक दुपारी अचानक घराची बेल वाजली. अनिकेत दरवाजा उघडला तर समोर एक मध्यमवयीन धूर्त चेहऱ्याचा माणूस उभा होता. त्याच्या हातात एक जुनी बॅग होती. त्याला पाहताच हॉलमध्ये उभ्या असलेल्या सुहासिनीबाईच्या हातातला पाण्याचा पेला खाली पडला. त्या भीतीने थरथर कापायला लागल्या. तो माणूस घरात शिरला आणि सोफ्यावर पाय पसरून बसला. तो म्हणाला, काय वहिनी, ओळखलं नाही का? तुमच्या दिवंगत पतीचा धाकटा भाऊ संदीप मोरे. यशवंतरावांनी तर तो समाजाला सांगितलं होतं की त्यांचं कोणीच नाही, पण मला कळलं भावाने हे अख्खं घर एका भाडेकरूच्या नावावर केलंय. संदीपने बॅगेतून काही जुनी कागदपत्र आणि डायरी काढली. ती डायरी यशवंतरावांची वैयक्तिक डायरी होती, जी संदीपने त्याच्या निधनानंतर कुठून तरी मिळवली होती. संदीपने एक पान उघडले आणि वाचायला सुरुवात केली. त्या डायरीत यशवंतरावांनी लिहिले होते की त्यांना माहीत होतं की त्यांच्या मालमत्तेवर त्यांचा कपटी भाऊ संदीप डोळा ठेवून आहे. जर सुहासिनीला मूल झाले नाही तर नियमानुसार मालमत्ता संदीपला मिळणार होती. म्हणूनच यशवंतरावांनी अंकितचा वापर करून सुहासिनीला मातृत्वाचे सुख आणि कायदेशीर वारस देण्याचा खेळ रचला होता. हे ऐकून अनिकेत आणि स्नेहा सुन्न झाले. पण खरा धक्का पुढे होता. संदीप हसून म्हणाला, अनिकेत, तुला वाटतंय तू एका परक्या स्त्रीची इच्छा पूर्ण केलीस, पण यशवंतरावांनी हेही माहीत होतं की तू रत्नागिरीचा आहेस. सुहासिनीच्या माहेरच्या नात्याचा शोध घेतला तेव्हा समजलं की सुहासिनी तुझी दूरच्या नात्यातील मावशी लागते. हे ऐकताच अनिकेतच्या पायाखालची जमीन सरकली. सुहासिनीबाईला रडू कोसळलं. त्या म्हणाल्या, अनिकेत, मला माफ कर. मला हे माहीत होतं, पण यशवंतरावाच्या दबावामुळे मी गप्प राहिले. त्यांना वाटलं की नात्यातल्या मुलाकडून वारस मिळाला तर तो जास्त हक्काचा असेल. संदीपने आपला शेवटचा पत्ता टाकला आणि वहिनी, तुमच्या पोटात जे 2 महिन्याचं बाळ वाढतंय त्याचा बाप अनिकेत आहे हे मला माहिती आहे. हे नातं समाजाला कसं सांगणार? जर ही बदनामी थांबवायची असेल तर मला हे घर नकोय. मला या घराचा मोबदला हवा आहे. जर हे घर वाचवायचं असेल तर स्नेहाला आजची रात्र माझ्यासोबत घालवावी लागेल. हे ऐकताच अनिकेतचा ताबा सुटला. तो संदीपच्या अंगावर धावून गेला. संदीप, जिभेला लगाम लाव. स्नेहा माझी पत्नी आहे. पण स्नेहाने अचानक अनिकेतचा हात झटकला. तिच्या डोळ्यात आता एक वेगळीच चमक होती. पैशाच्या आणि मालमत्तेच्या लोभाने की परिस्थितीच्या भीतीने तिचे मन बदलले होते. ती म्हणाली, अनिकेत, तुझ्या पापामुळे आज आपल्यावर ही वेळ आली आहे. जर एक रात्री करोडोची प्रॉपर्टी आपल्या नावावर होणार असेल तर मी तयार आहे. अनिकेतला विश्वास बसत नव्हता की ती स्नेहा आहे. संदीपने खिशातून कोरा स्टॅम्प पेपर काढला आणि त्यावर सही केली. आणि त्याचा तो घराशी संबंध नाही. रात्रीचे 10 वाजले होते. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. संदीप स्नेहाचा हात धरला आणि तो तिला बेडरूममध्ये घेऊन गेला. दरवाजा बंद झाला. हॉलमध्ये अनिकेत आणि सुहासिनीबाई सुन्न होऊन बसले होते. ज्या बेडवर अनिकेत आणि सुहासिनीने सुख अनुभवले होते, आज त्याच बेडवर अनिकेतची पत्नी एका परक्या माणसासोबत करारासाठी गेली होती. आतून स्नेहाच्या हसण्याचे आवाज येत होते. अनिकेतला स्वतःचीच घृणा वाटत होती. सकाळ झाली. बेडरूमचा दरवाजा उघडला. स्नेहा बाहेर आली, पण तिच्या चेहऱ्यावर कोणताही अपराधीपणा नव्हता. तिच्या मागे संदीप तिचा खांदा धरून बाहेर आला. अनिकेतने संतापाने विचारले, स्नेहा, काय आहे हे? संदीपने कागदपत्र दिली का? स्नेहा तुच्छतेने पाहिले आणि म्हणाली, अनिकेत, आता त्या कागदपत्रांची गरज तुला नाही. मी आणि संदीप
काकांनी निर्णय घेतला आहे की आम्ही लग्नाशिवाय एकत्र राहणार आहोत. काकांचा जोडीदार हवा होता आणि मला पैसा. अनिकेत पूर्णपणे खचला होता, पण तेवढ्यात सुहासिनीबाई उठल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास होता. त्या म्हणाल्या, संदीप, स्नेहा, तुमचा हा खेळ आता संपला आहे. यशवंतराव फक्त हुशार नव्हते, तर अत्यंत दूरदृष्टी असलेले माणूस होते. त्यांना माहीत होतं की एक दिवस संदीप असा डाव टाकणार. सुहासिनीबाईंनी कपाटातून एक जुनी लोखंडी पेटी काढली आणि त्यातून एक मुख्य दस्तावेज काढला. त्या म्हणाल्या, संदीप, तुला वाटलं की यशवंतरावांनी हे घर अनिकेतच्या नावावर केलं? ती फाईल तर फक्त तुला दाखवण्यासाठी बनवली होती. मूळ कागदपत्रानुसार हे घर यशवंतरावांनी एका कायदेशीर ट्रस्टच्या नावावर केले आहे. या ट्रस्टचे 3 मुख्य सदस्य आहेत, मी स्वतः, अनिकेत आणि नाशिक जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश श्री जोशी. आम्हा तिघांच्या सह्याशिवाय हे घर कोणाच्याही नावावर हस्तांतरित होऊ शकत नाही. त्यामुळे काल रात्री तू स्नेहाला दिलेले कागदपत्र निव्वळ रद्दी आहे. हे ऐकता संदीप आणि स्नेहाचे चेहरे पांढरे पडले. स्नेहा वेड्यासारखी ओरडली, म्हणजे माझी कालची रात्र व्यर्थ गेली. सुहासिनीबाईंनी तिच्याकडे करुणेच्या नजरेने पाहिले. स्नेहा, मी तुला काल रात्री थांबवू शकले असते, पण मला तुझी परीक्षा घ्यायची होती. तू पैशाच्या लोभापायी पतीचा आणि स्वतःच्या आबरूचा लिलाव केलास. तू या परीक्षेत नापास झालीस. संदीप, आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालता हो, नाहीतर पोलिसात तक्रार करेल. संदीप भीतीने आपली बॅग घेऊन तिथून पळून गेला. स्नेहा अनिकेतच्या पाया पडली. अनिकेत, मला माफ कर, मला पैशाचा लोभ झाला होता. पण अनिकेतने तिला दूर केले. जो विश्वास एकदा तुटला तो पुन्हा जोडता येणार नव्हता. स्नेहाने रडत रडत तिची बॅग घेऊन सोडून निघून गेली. घरात फक्त अनिकेत आणि सुहासिनीबाई उरले होते. सुहासिनीबाईंनी अनिकेतचा हात घराच्या चावी दिली आणि म्हणाल्या, अनिकेत, यशवंतरावाची इच्छा होती की हे घर तुझं व्हावं, पण आता मम्मीही हे घर सोडून जात आहे. माझ्या पोटातील बाळाला घेऊन मी एका महिला आश्रमात राहीन आणि समाजसेवा करीन. तू तुझं आयुष्य नव्यानं सुरू कर. अनिकेत त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या आपल्या निर्णयावर ठाम होत्या. सुहासिनीबाई बंगल्याबाहेर पडल्या. पाऊस थांबला होता आणि ढगामधून सूर्याचा प्रकाश बाहेर पडत होता. या घटनेला आता 2 वर्षे झाली आहेत. अनिकेत नाशिकच्या त्याच घरात राहतोय. सुहासिनीबाईंनी एका सुंदर मुलीला जन्म दिला. तिचे नाव त्यांनी प्रेरणा ठेवले. सुहासिनीबाई दर महिन्याला अनिकेतला भेटायला येतात. प्रेरणा अनिकेतला काका म्हणते, पण अनिकेतला माहीत आहे की ती त्याचाच रक्ताचे अंश आहे. अनिकेतकडे आजही यशवंतरावाची ती डायरी आहे. तो कधीतरी ती उघडतो आणि त्यातलं शेवटचं वाक्य वाचतो, जीवनात सगळ्याच गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात. काही नाती परिस्थितीच्या वादळातून जन्माला येतात. अशा वेळी महत्त्वाचं असतं ते म्हणजे समोरच्याला क्षमा करणं आणि सत्याचा स्वीकार करणे आणि आयुष्यात पुढे जाणे. अनिकेतने तेच केलं. जुन्या जखमा विसरून नात्याची गुंतागुंत स्वीकारून तो आता एका नव्या आशेने जगू लागला आहे. सुहासिनी आणि तिची छोटी मुलगी प्रेरणा आश्रमात राहू लागल्या. आता काही महिने उलटून गेले होते. नाशिकच्या त्या बंगल्यात अनिकेत आता अगदी एकटा पडला होता. स्नेहाने पैशाच्या लोभापायी घेतलेल्या निर्णयामुळे त्यांच्यातील नातं तर संपलंच होतं, पण घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात सुहासिनीच्या आठवणी दरवळत अजूनही तसाच जिवंत होता. मुसळधार पाऊस ओसरला होता, पण अनिकेतच्या मनातील आठवणींचे ढग मात्र काही केले हटत नव्हते. एक रविवारी सकाळी नाशिकमध्ये हलकीशी रिमझिम सुरू होती. गार वारा खिडकीतून आत येत होता. अनिकेत सोफ्यावर बसून यशवंतरावाची ती जुनी डायरी चाळत होता, पण त्याचे लक्ष डायरीत नसून सुहासिनीच्या त्या लांब काळ्या केसांवर, तिच्या गोऱ्यापान चेहऱ्यावर आणि तृप्त हसण्यावर खिळले होतं. तेवढ्यात घराची बेल वाजली. अनिकेतने जाऊन दरवाजा उघडला आणि समोरचे दृश्य पाहून त्याचे हृदय एका क्षणासाठी थांबल्यासारखे झालं. समोर सुहासिनी उभी होती. तिने आकाशी रंगाची एक सुंदर सुती साडी नेसली होती. ओले केस पाठीवर एका क्लिपने बांधलेले होते. कपाळावर छोटीशी टिकली आणि तिच्या कडेवर 2 वर्षाची छोटी प्रेरणा होती. पावसाच्या हलक्या थेंबामुळे तिच्या चेहऱ्यावर पाण्याचे थेंब चमकत होते. सुहासिनी अनिकेतच्या मुखातून शब्द रेंगाळला. सुहासिनीने एक मंद हसू दिले. तर आत बोलवणार नाही का?
अनिकेत भानावर आला आणि त्याने लगेच आत घेतले. प्रेरणा अनिकेतला पाहताच काका म्हणत दोन्ही हात पुढे केले. अनिकेतने तिला कडेवर घेतले आणि तिचे मुके घेतले. पण अनिकेतच्या नजरा प्रेरणावरून सरकून सुवासिनीच्या डोळ्यावर स्थिरावल्या. सुवासिनीच्या डोळ्यातही तोच जुना ओलावा, तीच ओढ आणि तितकाच अस्वस्थता दिसत होती. तू अचानक कशी आलीस आणि आश्रम सोडून अशी? अनिकेतने विचारले. सुवासिनीने प्रेरणाला खेळायला बाजूला बसवले आणि ती अनिकेतच्या जवळ आली. तिच्या शरीरातून येणारा तो परिचित सुगंध अनिकेतच्या नाकात रेंगाळू लागला. ती म्हणाली, आश्रमात सगळं छान आहे अनिकेत, पण माझं मन तिथे रमत नव्हतं. या घराची आणि माणसाची सवय सुटता सुटत नाहीये. प्रेरणालाही तिचे बाबा हवे आहेत. जरी ती लहान असली तरी बाबा हा शब्द ऐकताच अनिकेतच्या डोळ्यात पाणी आले. त्याने सुवासिनीच्या मौशार हात आपल्या हातात घेतला. सुवासिनी, मी या घरात रोज तुझी वाट पाहत असतो. स्नेहा गेल्यानंतर मला जाणीव झाली की माझ्या मनात तुझ्याबद्दल प्रेम आहे. ते केवळ एका रात्रीपुरतं मर्यादित नव्हतं, ते खूप खोलवर रुजलं आहे. सुवासिनी आपल्या नजरेत खाली वळवली. तिच्या चेहऱ्यावर एक लाजेची लाली पसरली. तिने हळूच आपला हात अनिकेतच्या हातावर घट्ट केला. अनिकेत, मी तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे. समाज काय म्हणेल याची भीती मला नेहमी वाटते. पण जेव्हा जेव्हा मी स्वतःला विचारते तेव्हा मला फक्त तू आठवतोस. यशवंतरावांनी जे नातं जोडलं आज माझं संपूर्ण आयुष्य बनलं. अनिकेत सुवासिनीच्या हनवटीला हात लावून तिची मान वर केली. तिच्या डोळ्यात साठलेले अश्रू आणि ओठावरचे थरर अनिकेत बरेच काही सांगून जात होते. त्याने धीर धरला आणि तिला हळूच आपल्या छातीशी घट्ट धरले. सुवासिनीनेही कोणतेही ओढे वेढे न घेता आपले दोन्ही हात त्याच्या पाठीभोवती गुंफले आणि तिचे डोके त्याच्या खांद्यावर टेकवले. त्या शांत खोलीत आता फक्त बाहेर पडणाऱ्या पावसाचे रिमझिम आवाज आणि त्या दोघांच्या हृदयाचे वेगाने चालणारे ठोके ऐकू येत होते. बघता बघता संध्याकाळ झाली. पाऊस आता अधिकच जोर धरू लागला होता. विजांचा कडकडाट सुरू झाला आणि अचानक घरातील लाईट गेली. संपूर्ण घर अंधारात दाटून आला. अनिकेतने मेणबत्ती पेटवली. मेणबत्तीच्या त्या पिवळसर मंद प्रकाशात सुवासिनीचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होते. तिची गोरी काया त्या प्रकाशात सोन्यासारखी चमकत होती. छोटी प्रेरणा दुधाची बाटली पिऊन सोफ्यावर गाढ झोपी गेली होती. अनिकेतने तिला हळूच उचलून बेडवर झोपवले आणि तो हॉलमध्ये परत आला. सुवासिनी खिडकीपाशी उभी राहून बाहेर पडणारा पाऊस पाहत होती. मेणबत्तीच्या प्रकाशात तिच्या पाठीवर पडला, त्यामुळे तिच्या साडीचा किनार आणि तिचे वळणदार शरीर उठून दिसत होते. अनिकेत अगदी शांत पावलाने तिच्या मागे जाऊन उभा राहिला. त्याने आपले दोन्ही हात सुवासिनीच्या कमरेभोवती गुंडाळले. सुवासिनीने दचकून एक मोठा श्वास घेतला, पण ती बाजूला झाली नाही. उलट तिने तिची पाठ अनिकेतच्या छातीवर पूर्णपणे टेकवून दिली. अनिकेत, काय करतोस? सुवासिनीचा अत्यंत मोहक आवाज आणि थरथरणारा होता. अनिकेत, काय करतोस? सुवासिनीचा आवाज अत्यंत मोहक आणि थरथरणारा होता. जे खूप आधी करायला हवं होतं सुवासिनी. आता आपल्यामध्ये कोणतीही भीती नाही, कोणताही करार नाही आणि कोणतीही स्नेहा नाही. आता फक्त तू आणि मी आहोत. अनिकेतने तिच्या कानाजवळ जाऊन पुटपुटले. त्याच्या उष्ण श्वासामुळे सुवासिनीच्या अंगावर काटा आला. अनिकेतने तिचे लांब केस बाजूला केले आणि तिच्या गोऱ्यापान उघड्या मानेवर आपले ओठ टेकवले. सुवासिनीने आपले डोळे मिटवून घेतले आणि तिच्या हातात अनिकेतच्या कमरेवर आणखी घट्ट दाबले. अनिकेत ओठ जवळ तिच्या मानेवर सरकत तिच्या खांद्यावर नेले. सुवासिनीही तोंडातून हलकीसे सुसका निघाला. तिने मागे वळून अनिकेतच्या गळ्यात आपले हात टाकले. मेणबत्तीच्या प्रकाशात त्या दोघांच्या नजरा एकमेकांमध्ये गुंतल्या होत्या. अनिकेत तिच्या ओठांकडे पाहिले, जे गुलाबी आणि किंचित ओले होते. त्याने अधिक वेळ न घालवता आपले ओठ तिच्या ओठावर टेकवले. ते हे चुंबन मागच्या वेळेसारखं केवळ भीतीचं किंवा दबावाखाली घेतलेलं नव्हतं. यात एक अथांग प्रेम, ओढ
आणि हक्क होता. सुवासिनीनेही त्याला तितक्याच तीव्रतेने प्रतिसाद दिला. अनिकेतने तिला अलगद आपल्या कवेत उचलून घेतले आणि तिला तो बेडरूमच्या दिशेने घेऊन गेला. बेडवर मेणबत्तीचा मंद प्रकाश होता. अनिकेतने सुवासिनीला बेडवर झोपवले आणि तिच्यावर झुकला. सुवासिनीच्या साडीवरचा पद केव्हाच ढळला होता. तिच्या भरधाव शरीराचे सौंदर्य पाहून अनिकेत स्वतःवरचा ताबा पूर्णपणे हरवून बसला होता. त्याने सुवासिनीच्या चेहऱ्यावरून, तिच्या ओठावरून आणि तिच्या संपूर्ण शरीरावरून आपल्या हातांचा आणि ओठांचा स्पर्श फिरवला. सुवासिनी आज पूर्णपणे अनिकेतच्या प्रेमात वाहून गेली होती. तिने तिच्या आयुष्यातील सर्व दुःखे, समाजाची भीती आणि भूतकाळातील कटू आठवणी बाजूला सारल्या होत्या. त्या रात्री त्या बंद खोलीत पावसाच्या संगीतात दोन जीवांचे मिलन एका अत्यंत सुंदर आणि रोमॅन्टिक पराकोटीला पोचले होते. पुढचे काही तास ते दोघे एकमेकांच्या बाहूत विरघळून गेले होते. सुवासिनीच्या चेहऱ्यावर जे समाधान आणि आनंद झळकत होता ते अनिकेतसाठी जगातील सर्वात मोठं सुख होतं. पहाटच्या सुमारास पाऊस शांत झाला होता. खिडकीतून गार हवा येत होती. सुवासिनी अनिकेतच्या छातीवर डोके ठेवून शांत झोपली होती. अनिकेत तिच्या केशातून प्रेमाने हात फिरवत होता. सुवासिनीने हळूच डोळे उघडले आणि अनिकेतकडे पाहून एका अतिशय गोड स्माईल केली. अनिकेत, आता मला खऱ्या अर्थाने वाटतंय की मी या घराची आणि तुझी मालकीण आहे. आज माझं मन पूर्णपणे तृप्त झालंय, ती म्हणाली. अनिकेतने तिच्या कपाळावर किस केला आणि म्हणाला, सुवासिनी, आता कधीच वेगळं होणार नाही. तू आणि प्रेरणा आता याच घरात माझ्यासोबत राहणार. आपण समाजाची पर्वा न करता आपल्या या सुंदर नात्याला एक नवीन नाव देऊ. त्या दिवशी नाशिकच्या बंगल्यात एका नव्या नात्याचा, खऱ्या प्रेमाचा आणि एका सुखी संसाराचा नवा सूर्योदय झाला होता. त्या तृप्त आणि रोमॅन्टिक रात्रीनंतर नाशिकचे मोरे बंगल्यात एक नवीन चैतन्य आले होते. सुवासिनी, छोटी प्रेरणा आणि अनिकेत एका सुखी संसाराचे स्वप्न पाहत एकत्र राहू लागले होते. समाज काय म्हणेल याची फिकीर आता त्यांनी सोडून दिली होती. कारण यशवंतरावांनी दिलेल्या वचनाचा आणि त्यांच्या रक्ताचा सांभाळ करेन हाच आता अनिकेतच्या आयुष्याचा एकमेव उद्देश होता. पण म्हणतात ना, वादळापूर्वीची शांतता फार काळ टिकत नाही. नात्याच्या या गुंतागुंतीत अजून एक अशी गडद बाजू लपलेली होती ज्याची कल्पना अनिकेतला होती ना सुवासिनीला. ऑगस्ट महिन्याचे दिवस होते. नाशिकमध्ये रात्रीचा अंधार कमालीचा गडद होता. मुसळधार पाऊस कोसळत होता आणि विजांचा कडकडाट जुना बंगलामधूनच उजळून निघत होता. रात्रीचे 11 वाजले. प्रेरणा बेडरूममधून गाढ झोपली होती. अनिकेत आणि सुहासिनी हॉलमध्ये बसून भविष्यातील काही गोष्टीवर चर्चा करत होते. तेवढ्यात अचानक घराच्या मुख्य दरवाजावर जोरात थाप मारली. खट खट खट. या अवकाळी रात्री आणि इतक्या जोरात पावसाच्या कोण आले असेल या विचाराने अनिकेतने आणि सुहासिनी एकमेकाकडे पाहू लागले. सुहासिनीच्या चेहऱ्यावर अचानक भीतीचे सावट पसरले. अनिकेत सोफ्यावरून उठला आणि त्याने सावध पावलांनी जाऊन दरवाजा उघडला. समोर रेनकोट घातलेली एक आकृती उभी होती. त्या व्यक्तीच्या डोक्यावर टोपी मागे सारली आणि हॉलच्या प्रकाशात तिचा चेहरा स्पष्ट झाला. तो चेहरा पाहताच अनिकेत जणू जागेवरच गोठला. तर पाठीमागे उभे असलेल्या सुहासिनीच्या तोंडातून किंचाळी फुटायची बाकी राहिली. समोर दुसरे तिसरे कोणी नसून स्नेहा उभी होती. स्नेहाचा चेहरा पूर्णपणे बदलला होता. तिच्या डोळ्यात पूर्वीसारखा साधेपणा आणि पैशाचा लोभ नव्हता, तर अकालनीय शांतता आणि प्रचंड भीती दिसत होती. तिचा रेनकोट पाण्यात भिजला होता आणि ती थरथर कापत होती. स्नेहा, तू इथे काय करतेस? आणि या अवस्थेत? अनिकेत अविश्वासाने विचारले. स्नेहा घरात पाऊल टाकले आणि ती थेट सुहासिनीच्या पायापाशी बसली. ती रडत म्हणाली, मला माफ करा, मला वाचवा. जर मी आज इथे आली नसती तर मला तो जिवंत सोडणार नाही. सुहासिनीने तिला उठवले आणि सोफ्यावर बसवले. अनिकेतने तिला पाणी दिले. पाणी प्यायल्यानंतर स्नेहाने एक मोठा श्वास घेतला आणि तिने जो खुलासा केला त्याने अनिकेत आणि सुहासिनीच्या पायाखालची जमीन पुन्हा एकदा सरकली. अनिकेत, सुहासिनी काकू,
तुम्हाला वाटतंय ना की संदीप काका पैशाच्या लोभापाठी इथून पळून गेले आणि मी त्यांच्यासोबत गेले, पण हे अर्ध सत्य आहे. संदीप काका फक्त एका मोठ्या षडयंत्राचा मोहरा होते. हा खेळाचा खरा सूत्रधार कोणीतरी वेगळाच आहे, स्नेहा म्हणाली. खरा सूत्रधार म्हणजे? स्पष्ट बोल स्नेहा. अनिकेतचा आवाज चढला. स्नेहाने तिच्या बॅगेतून एक जुनी अत्यंत खराब असलेली ऑडिओ कॅसेट आणि काही कागदपत्रे काढली. ती म्हणाली, संदीपने त्या रात्री माझ्याशी जो करार केला तो फक्त बंगल्यासाठीच नव्हता. त्याला यशवंत काकाच्या एका गुप्त लॉकरची किल्ली हवी होती, जी या बंगल्यात तळघरात कुठेतरी लपवलेली आहे. त्या लॉकरमध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या बाहेर आल्या तर नाशिकमधील एका बड्या राजकीय नेत्यावर करिअर उद्ध्वस्त होऊ शकते. यशवंत काका निवृत्त अधिकारी असताना त्यांनी त्या नेत्याच्या करोडोच्या घोटाळ्याचे पुरावे गोळा केले होते. स्नेहा पुढे म्हणाली, संदीप त्या नेत्यासाठी काम करत होता, पण जेव्हा सुहासिनी काकूंनी ट्रस्टचे कागदपत्र दाखवले तेव्हा संदीप घाबरला. त्याने मला एका जुन्या गोदामात डांबून ठेवले होते. काल रात्री मी तिथून कशीबशी सुटले, पण पळताना मी संदीपचे 2 लोकांसोबत चाललेले बोलणे ऐकले. यशवंत काका मृत्यू नैसर्गिक नव्हता, त्यांचा खून करण्यात आला होता. काय? अनिकेत आणि सुहासिनीच्या एकाच वेळी ओरडले. सुहासिनीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझे यशवंत, त्यांचा खून झाला, पण डॉक्टरांनी तर सांगितलं की त्यांना हार्ट अटॅक झाला होता. नाही काकू, स्नेहा म्हणाली, त्यांच्या औषधामध्ये एक असं विष मिसळलं होतं ज्यामुळे शरीरातील शुगर पातळी अचानक वाढते आणि व्यक्तीचा मृत्यू हार्ट अटॅक सारखा वाटतो. आणि हे विष देणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून यशवंत काका, जे खाजगी डॉक्टर कुलकर्णी आहे, जे संदीपचे मित्र आहेत. घरामध्ये आता सस्पेन्स आणि भीतीचे वातावरण इतके वाढले होते की बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाजही एखाद्या भीतीदायक संगीतासारखा वाटत होता. अनिकेतचे डोके सुन्न झाले होते. ज्या यशवंतरावांनी त्याला मुलासारखे मानले त्याला असं कपटाने खून झाला. पण स्नेहा, तू म्हणालीस की तळघरात काहीतरी लपवले आहे. या बंगल्याचा तळघर आहे हे मला आजपर्यंत माहीत नाही. अनिकेतने सुहासिनीकडे पाहत विचारले. सुहासिनीच्या कपाळावर हात मारला. ती म्हणाली, हो अनिकेत, या बंगल्याच्या जुन्या स्वयंपाकघराच्या खाली एक तळघर आहे जे यशवंतरावांनी वर्षानुवर्ष बंद ठेवलं होतं. मला वाटतं तिथे फक्त जुने सामान असेल. त्या क्षणी घराची लाईट पुन्हा एकदा गेली. संपूर्ण बंगला अंधारात बुडवला आणि अचानक बंगल्याच्या पाठीमागच्या खिडकीची काच जोरात फुटली. खाच! कोणीतरी घरात घुसल्याचा आवाज झाला. अनिकेतने लगेच आपल्या खिशातील फोनचे टॉर्च चालू केला. त्याने सुहासिनी आणि स्नेहाला बेडरूममध्ये जाण्यास सांगितले आणि तो स्वतः हॉलच्या पाठीमागील बाजूला गेला. तिथे खिडकीची काच फुटली होती आणि जमिनीवर बुटाचे ओले ठसे दिसत होते. ते ठसे थेट जुन्या स्वयंपाकघराच्या दिशेने जात होते. अनिकेतने अत्यंत सावधपणे स्वयंपाकघरात पाऊल टाकले. टॉर्चचा प्रकाश जमिनीवर टाकत तो पुढे सरकला. स्वयंपाकघराच्या एका कोपऱ्यात असलेल्या जड कपाट बाजूला सरकवलेले होते आणि त्याच्या खाली जमिनीत एका लोखंडी दरवाजा उघडला होता. तिथून खाली जाणाऱ्या पायऱ्या दिसत होत्या. अनिकेत धीर धरला आणि त्या तळघराच्या पायऱ्या उतरू लागला. खाली प्रचंड दमट आणि कुबट वास येत होता. टॉर्चच्या प्रकाशात त्याला समोर एक टेबल दिसले, ज्याचे ड्रावर तोडलेले होते आणि टेबलच्या बाजूला एक आकृती उभी राहून काहीतरी शोधत होती. कोण आहे तिथे? अनिकेत ओरडला. ती आकृती वळली. टॉर्चच्या प्रकाशात त्याचा चेहरा दिसला. तो दुसरा कोणी नसून संदीप मोरे होता. त्याच्या हातात एक छोटी लोखंडी पेटी होती आणि दुसऱ्या हातात एक धारदार चाकू होता. अरे वा अनिकेत, शेवटी तू इथे पोचलास, संदीप एक विकृत हसण्यासोबत म्हणाला. पण आता फार उशीर झाला आहे. यशवंताच्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई, हे पुरावे आता माझ्या हातात आहे. हे विकून मी करोडो रुपये कमवणार आहे. संदीप, तू यशवंताचा खून केलास, पण तुला काय वाटलं तू इथून सहज सुटशील? अनिकेतने रागाने थरथरत म्हणाला. खून? मी नाही, तो तर डॉक्टर कुलकर्णीचा प्लॅन होता. पण हो, त्या म्हाताऱ्याला मरावंच लागणार होतं. आता तूही माझ्या वाटेत येतोस तर तुलाही निरोप द्यावा लागेल.
असं म्हणत संदीपने चाकू उगारून अनिकेतवर झेप घेतली. तळघराच्या त्या अंधाऱ्या आणि अरुंद जागेत दोघांमधील तुंबळ हाणामारी सुरू झाली. संदीपने चाणुक्याने अनिकेतवर वार करण्याचा प्रयत्न केला, पण अनिकेतने त्याचा हात पकडला. टॉर्च जमिनीवर पडल्यामुळे खोलीत अर्धवट प्रकाश आणि अंधाराचा खेळ सुरू झाला होता. संदीपने अनिकेतच्या पोटात लात मारली, ज्यामुळे अनिकेत मागे पडला. संदीपने पुन्हा चाकू उचलला आणि तो अनिकेतच्या छातीवर वार करणार इतक्या धडक पाठीमागून एक जड वस्तू संदीपच्या डोक्यावर प्रहार केला. संदीप चक्कर येऊन जमिनीवर कोसळला. अनिकेतने वर पाहिले तर सुहासिनीच्या हातात लोखंडी पाट होता आणि तिच्या मागे स्नेहा उभी होती. सुहासिनीचा चेहरा रागाने आणि रडल्याने लाल झाला होता. माझ्या यशवंताचा जीव घेणारे आणि जिवंत सोडणार नाही, सुहासिनी ओरडली. अनिकेतने लगेच उठून संदीपच्या हातातील चाकू दूर केला आणि त्याला लोखंडी पेटीत ताब्यात घेतली. स्नेहाने पोलिसांना फोन केला. काही वेळातच नाशिक पोलिसांचे मोरे बंगल्यावर पोहोचले. त्यांनी अर्धवट शुद्धीवर असलेल्या संदीपला आणि त्याच्या कबुलीवरून डॉक्टर कुलकर्णी यांनाही अटक केली. सकाळ झाली होती. पावसाचा जोर कमी झाला होता. पोलिसांनी ती लोखंडी पेटी न्यायालयाच्या ताब्यात दिली, ज्यामुळे यशवंतांना मारणारे आणि त्या राजकीय नेत्याचे षडयंत्र उघडकीस येणार होते. स्नेहाचे अनिकेत आणि सुहासिनीचे हात जोडून माफी मागितली. ती म्हणाली, मला या घरात राहण्याचा आता कोणताही हक्क नाही. मी माझी चूक सुधारण्यासाठी पोलिसांना मदत केली. आता मी इथून दूर जात आहे. अनिकेत आणि सुहासिनीने तिला क्षमा केली आणि ती नेहमीसाठी नाशिक सोडून निघून गेली. हॉलमध्ये आता अनिकेत आणि सुहासिनी बसले होते. कडेवर छोटी प्रेरणा होती. यशवंतरावाच्या मृत्यूचे रहस्य सुटले होते आणि त्या खऱ्या अर्थाने न्याय मिळाला होता. सुहासिनीने अनिकेतच्या खांद्यावर डोके ठेवले. अनिकेत, आता आपल्या आयुष्याचा सगळा अंधार दूर झाला आहे ना? अनिकेतने तिच्या हातावर घट्ट पकड घेतली आणि खिडकी बाहेर पडणाऱ्या कोवळ्या उन्हाकडे पाहत म्हणाला, हो सुहासिनी, पण या बंगल्याची आणि नात्याची गुंतागुंत आपल्याला आयुष्यभराचा एक धडा देऊन गेली. आता फक्त आपण आणि आपले प्रेम. पण पोलीस स्टेशनमधील जाताना संदीपने अनिकेतच्या कानात एक शेवटचं वाक्य म्हटले होते, जे अनिकेत आणि सुहासिनीला सांगितले नव्हते. अनिकेत, तुला वाटतंय ना हा खेळ संपला, पण यशवंतच्या डायरीत एक शेवटचे पान अजूनही गहाळ आहे. ज्या दिवशी ते तुला मिळेल त्या दिवशी तुला समजेल की प्रेरणा खरोखर कोणाची मुलगी आहे. अनिकेतच्या मनात आता एक नवीन सस्पेन्स घर करून राहिला होता. खेळ खरोखरच संपला होता की हे एका रहस्याची सुरुवात होती. संदीप मोरे आणि डॉक्टर कुलकर्णी पोलिसांच्या कोठडीत गेले होते. स्नेहा पश्चातापाच्या आगीत होरपळून हे शहर सोडून दूर निघून गेली होती आणि नाशिकच्या मोरे बंगल्यावर संकटाचे गडद ढग तुर्तास उसरले होते. बाहेर पडणारा पाऊस आता एका संत शांत लयीत बदलला होता. जणू निसर्गालाही या घरात असलेल्या वादळाची जाणीव झाली होती. पण पोलिसाच्या गाडीत बसताना संदीपने अनिकेतच्या कानात फुंकर मारलेले ते शेवटचे वाक्य, यशवंताच्या डायरीचे एक शेवटचं पान अजूनही गहाळ आहे. ज्या दिवशी ते तुला मिळेल त्या दिवशी तुला समजेल की प्रेरणा खरोखर कोणाची मुलगी आहे. अनिकेतच्या काळजात एक धारदार सुईसारखं खुपत होतं. तो विचार करत होता, जर प्रेरणा त्याची आणि सुहासिनीची मुलगी नाही तर ती कोणाची आहे. पण जेव्हा जेव्हा तो 2 वर्षाच्या चिमुरड्या प्रेरणाकडे पाहायचा, जिचे डोळे अगदी यशवंतराव सारखे तेजस्वी आणि निष्पाप होते, तेव्हा त्याच्या मनातल्या शंकेची जागा एक अथांग निस्सीम प्रेमाने घेतली. तिने कोणाच्याही पोटी जन्म घेतला असला तरी ती अनिकेतच्या जीवाचा तुकडा होता. एक दिवस सुहासिनी प्रेरणाला घेऊन जवळच्या मंदिरात गेली होती. घरात कमिलीची शांतता होती. अनिकेत यशवंतरावच्या अभ्यासाच्या खोलीत गेला. खोलीत जुन्या पुस्तकांचा आणि कागदपत्रांचा एक ओळखीचा वास होता. त्याने यशवंतरावाची ती जुनी डायरी पुन्हा हातात घेतली. त्याने ती निरखून पाहिली तेव्हा त्याच्या लक्षात आले, डायरीच्या अगदी शेवटच्या पानाच्या जोडणीपाशी एक कागद अतिशय शितापणे कापून काढला होता. अनिकेतने खोलीचा कोपरा शोधायला सुरुवात केली. टेबलचे ड्रॉवर, पुस्तकाचे कप्पे, अगदी यशवंतरावाच्या जुन्या कोटांचे खिसेही
त्याने तपासले. शेवटी यशवंतरावाच्या एका आवडत्या पुस्तकाच्या भगवद्गीता त्या आतील घडी करून ठेवलेला एक जुना पिवळा कागद सापडला. कागद उघडताच यशवंतरावाचे ते परिचयाचे सुंदर हस्ताक्षराचे शब्द अनिकेतच्या डोळ्यासमोर आले. ते वाचताना अनिकेतच्या हाताला कंप सुटला आणि त्याच्या डोळ्यातून गळागळा अश्रू वाहू लागले. प्रिय अनिकेत, जर हे पान तुझ्या हातात आहे याचा अर्थ मी या जगात नाही आणि संदीपने त्याची खेळी खेळली आहे. अनिकेत, मी तुझ्याशी आणि सुहासिनीशी एक खूप खोटं बोललो. ज्या रात्री मी तुला सुहासिनीकडे जाण्याची गळ घातली त्याआधी कित्येक महिने मी एका मोठ्या मानसिक छळातून जात होतो. संदीपने मला आणि सुहासिनीला जीवे मारण्याची धमकी दिली होती कारण त्याला आमची मालमत्ता हवी होती. पण त्याहूनही मोठं सत्य हे आहे की वैद्यकीयदृष्ट्या मी कधीच बाबा होऊ शकत नव्हतो आणि सुहासिनीलाही कधी मातृत्व लावू शकणार नव्हतं. मग प्रेरणा कुठून आली? अनिकेत, प्रेरणा ही सुहासिनीच्या किंवा माझ्या रक्ताची नाही. ती एक अनाथ आश्रमातील मुलगी आहे. संदीप आमची बदनामी करेल या भीतीने आणि सुहासिनीला आयुष्यात एक हक्काचं सुख मिळावं म्हणून मी एक अनाथ बाळाला दत्तक घेतलं आणि सुहासिनी गरोदर असल्याचे नाटक रचलं जेणेकरून संदीपला कायदेशीर वारसदार मिळायचा पुरावा मिळेल. अनिकेत, मी तुझ्यावर एक फार मोठा अन्याय केला. मी तुझ्या आणि सुहासिनीच्या भावनांचा वापर केला कारण मला माहीत होतं की तुझ्यासारखा प्रामाणिक आणि पवित्र मनाचा मुलगाच सुहासिनीला आणि या अनाथ बाळाला क्रूर समाजापासून वाचवू शकतो. मी तुम्हाला एका रात्रीच्या बंधनात गुंफलं जेणेकरून भविष्यात कायदा आणि समाज तुमच्या बाजूने उभा राहील. मला माफ कर अनिकेत, मला माफ कर. पण माझी शेवटची विनंती आहे, प्रेरणाला कधीही हे जाणवू देऊ नकोस की ती अनाथ आहे. ती तुझीच मुलगी आहे कारण तिच्यावर पहिला हक्क तुझ्या निस्वार्थी प्रेमाचा आहे. अनिकेत, तो कागद आपल्या छातीशी घट्ट धरला. त्याचे हुंदके अनावर झाले होते. यशवंतरावांनी त्याच्या आजारपणात मरणाच्या दारात उभे असतानाही किती दूरचा विचार केला होता. स्वतःवर अधर्म ओढावून घेत त्यांनी एका अनाथ बाळाला आणि आपल्या पत्नीला सुरक्षित आयुष्य दिले होते. तेवढ्यात घराचा दरवाजा उघडल्याचा आवाज झाला. सुहासिनी प्रेरणाला कडेवर घेऊन आत आली. अनिकेतला अशा अवस्थेत रडताना पाहून तिच्या हातातली पूजेची थाळी खाली पडली. ती धावत त्याच्याजवळ आली आणि प्रेरणाला सोफ्यावर बसवून तिने अनिकेतचे दोन्ही हात हातात घेतले. अनिकेत, काय झालं? तू असा का रडतोस? काही वाईट घडलंय का? सुहासिनीच्या आवाजात प्रचंड काळजी आणि आर्तता होती. अनिकेतनेही काही न बोलता यशवंतरावाचे ते गहाळ पान सुहासिनीच्या हातात दिले. सुहासिनीने ते पान वाचायला सुरुवात केली. जसा जसा ती एक एक शब्द वाचत गेली तसा तसा तिचा चेहरा पांढरा पडत गेला. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तिला धक्का बसला होता की ज्या बाळाला ती स्वतःचे समजून वाढवत होती ते एका अनाथ आश्रमातून आले होते आणि तिच्या पतीच्या नकळत एवढा मोठा डाव रचला होता. ती सोफ्यावर कोसळली आणि स्वतःचे तोंड पकडून रडू लागली. माझे यशवंत, त्यांनी माझ्यासाठी इतकं मोठं सोसलं आणि मी इतकी अभागी आहे की मला स्वतःचं मुलंही. अनिकेतने लगेच पुढे येऊन सुहासिनीला आपल्या कवेत घेतलं. त्याने तिचे अश्रू पुसले आणि अत्यंत खंबीर आवाजात म्हणाला, नाही सुहासिनी, तू अभागी नाहीस आणि प्रेरणा अनाथ नाही. रक्ताची नाती जन्माने मिळतात ग, पण प्रेमाची नाती मनाने आणि आत्म्याने जोडली जातात. यशवंतरावांनी जे केलं तो एका पतीचा आपल्या पत्नीसाठी असलेला सर्वोच्च त्याग होता. अनिकेत सोफ्यावर खाली उतरला आणि त्याने खेळत असलेल्या चिमुरड्या प्रेरणाला जवळ बोलावले. प्रेरणाने अनिकेतच्या गळ्यात हात टाकले आणि म्हणाली, काका रडू नका. अनिकेतने तिच्या कपाळावर एक आर्त चुंबन घेतले आणि सुहासिनीकडे पाहत म्हणाला, सुहासिनी, आजपर्यंत मी हिच्यासाठी फक्त काका होतो, पण आज यशवंतरावाच्या साक्षीने मी या बाळाचा बाबा होण्याची जबाबदारी स्वीकारतो. मी तुला आणि प्रेरणाला माझं अधिकृत नाव देईन. आपण कोर्टात जाऊन कायदेशीररित्या लग्न करू आणि प्रेरणाला आमची मुलगी म्हणून दत्तक घेण्याचा कायदेशीर हक्क मिळवू. हे ऐकता सुहासिनीच्या काळजाचा ठोका चुकला.
तिने अनिकेतच्या डोळ्यात पाहिले, जिथे तिच्याबद्दल आदर, निष्पाप प्रेम आणि कर्तव्याची जाणीव स्पष्ट दिसत होती. तिने अनिकेतच्या छातीवर डोके टेकवले आणि म्हणाली, अनिकेत, आज खऱ्या अर्थाने माझ्या मनावरचे सगळे ओझे उतरले. मला या जगात तुझ्यापेक्षा मोठा आणि सुरक्षित आसरा कोणीच देऊ शकत नाही. काही दिवसानंतर नाशिकच्या मोरे बंगल्यासमोर एक छोटीशी पार्टी लागली. अनिकेत आणि सुहासिनी मोरे यांचे निवासस्थान. त्यांनी अतिशय साध्या पद्धतीने कोर्टात जाऊन आपल्या नात्याला कायदेशीर मान्यता दिली. समाजातील काही लोकांनी नावे ठेवली, वयाच्या अंतरावर बोट दाखवली, पण काय त्या दोघांनी प्रेमाच्या आणि विश्वासाच्या भिंती इतक्या भक्कम होत्या की कोणत्याही वादळाचा त्याच्यावर परिणाम झाला नाही. संध्याकाळची वेळ होती. नाशिकच्या गोदावरी नदीच्या घाटावर हलकासा गारवा होता. अनिकेत आणि सुहासिनी एकमेकाच्या हातात धरून चालत होते आणि त्याच पुढच्या छोटी प्रेरणा आनंदाने उड्या मारत पळत होती. मावळत्या सूर्याची सोनेरी किरणं तिघावर पडत होती. जणू निसर्गानेही त्यांना एका नव्या प्रवासाला आशीर्वाद देत होते. अनिकेतने सुहासिनीकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर आता गुपिताची भीती नव्हती, ना डोळ्यात अस्वस्थता होती. तिथे होतं फक्त एक अथांग समाधान, मातृत्व आणि आपल्या पतीबद्दल सार्थ अभिमान. जीवनातील खरी श्रीमंती रक्ताच्या नात्यात किंवा करोडोच्या मालमत्तेत नसते, तर एकमेकावर ठेवलेल्या विश्वासात, केलेल्या त्यागात आणि संकटाच्या वेळी साथीमध्ये असते. हाच या कथेचा सर्वात मोठा हृदयस्पर्शी धडा होता. त्यांनी भूतकाळाला क्षमा केली होती, वर्तमानाचा स्वीकार होता आणि भविष्याकडे एका नव्या आशेने पाऊल टाकले होते. मित्रांनो, अनिकेत आणि सुहासिनी आणि छोट्या प्रेरणाच्या या हृदयस्पर्शी आणि भावनिक प्रवासाला हा शेवटचा भाग तुम्हाला कसा वाटला? यशवंतरावाचा तो त्याग आणि अनिकेतने स्वीकारलेली बाबांची जबाबदारी तुमच्या मनाला स्पर्श करून गेली का? तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.